नमस्कार. आज IPL मॅच सुरू झालेली असताना दिल्ली वर्सेस मुंबईमध्ये आज मुंबईने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर खेळायला आलेला जॅक फ्रासर हा काही आज थांबला नाही. त्याने त्याचे अर्धशतक मात्र 15 बॉलामध्ये पूर्ण केले आणि त्यानंतर त्याने अभिषेक पोरोल बरोबर खेळत असताना फक्त 43 बॉलामध्ये 102 रनांची भागीदारी देखील केली होती. मात्र त्यानंतर जेव्हा पियुष चावला बॉलिंगला आला तेव्हा 7व्या ओव्हरच्या 3ऱ्या बॉलवरती जॅक फ्रासर हा शॉट मारण्याच्या नादात नाबीच्या हाती कॅच आउट झाला. त्याने खेळत असताना 27 बॉलामध्ये 84 रन केले आणि त्यासाठी त्याने 11 चौकार व 6 षटकार देखील मारले आणि त्याने पेरोल बरोबर 114 रनाची भागीदारी देखील केली. मात्र त्यानंतर रणगती ही स्लो झाली. पण अभिषेक पेरोल हा खेळत असताना तेव्हा नाबीच्या एका बॉलवर पुन्हा तो शॉट मारण्याच्या नादात ईशान किशनच्या हाती स्टंप आउट झाला आणि 27 बॉलामध्ये 36 रन केले व त्यासाठी त्याने 3 चौकार व 1 षटकार देखील मारला. मात्र त्यानंतर खेळायला आलेला शे होपही आज काही ऐकत नव्हता. तोही चौकार आणि षटकार मारत होता. मात्र एलवूडच्या एका बॉलवरती शॉट मारण्याच्या नादात तिलक वर्माच्या हाती तो कॅच आउट झाला. त्याने खेळत असताना 17 बॉलमध्ये 41 रन बनवले व त्यासाठी त्याने 5 षटकार देखील मारले. तर इकडे नंतर स्टब्स आणि पंत हे बॅटिंग करत होते आणि त्याने हळूवारपणे स्कोर वाढवत गेम चालू ठेवला होता. त्यानंतर 18वी ओव्हर बॉलिंग टाकण्यासाठी एल कुमार आला होता. मात्र त्याच्या पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरतीही चौकार आणि त्याच्या तिसऱ्या बॉलवरती मात्र स्टब्स याने षटकार मारला आणि नंतर 4थ्या बॉलवरतीही चौकार मारला व 5व्या बॉलवरतीही चौकार मारला व 6व्या बॉलवरती पुन्हा एकदा चौकार मारून त्याने एका ओव्हरमध्ये 26 रन मिळवले. मग त्याच्यानंतर 19वी ओव्हर बॉलिंग टाकण्यासाठी आलेला बुमराच्या ओव्हरला रिषभ पंत हा खेळायला आला होता. मात्र तो खेळत असताना बुमराने त्याला शॉर्ट बॉलवरती रोहित शर्माच्या हाती कॅच आउट केले. तर रिषभ पंतने खेळत असताना 19 बॉलामध्ये 29 रन केले. तर इकडे स्टब आणि हर्षल पटेल हे दोघेही खेळत असताना त्याने रणगती वाढवत खेळ चालू ठेवला आणि शेवटच्या ओव्हरलाही षटकार आणि चौकार मारत होते. तर स्टबने खेळत असताना 25 बॉलामध्ये 48 रन बनवले आणि त्यासाठी त्याने 6 चौकार व 2 षटकार देखील मारले व इकडे खेळत असताना अक्षर पटेलनेही 6 बॉलमध्ये 11 रन बनवले आणि त्याने 1 षटकार देखील मारला. तर इकडे त्यामुळे दिल्लीचा स्कोर हा 20 ओव्हरमध्ये 257 वर 4 विकेट असा झाला आहे. तर इकडे मुंबई इंडियन्सतर्फे बॉलिंग टाकत असताना एल वूड, जसप्रीत बुमराह, पियुष चावला तसेच मोहम्मद नाबी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला. आता मुंबई इंडियन्स हा स्कोर करू शकेल की नाही हे बघणे रोमांचक ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.